आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये. कुणी कुठल्या देवाला मानायचं हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे. तर घटनेचं कलम 25 आणि 26 मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे. आताच एक मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे. 30 जुलैपासून राज्यामध्ये लागू होणार आहे. आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये. का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे. तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला असणारं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार या अडून काय करू पाहताय, तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या काळामध्ये जी भांडणं होती, एक वर्ग विष्णूला मानणारा होता तर दुसऱ्या बाजूला विष्णूला विरोध करणारा होता. हे आता पुन्हा भांडण सुरुवात करणार आहे. रामानंद सागर यांनी महाभारत आणि रामायण याच्यावरती सिरीज काढली होती. आजही सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका जिवंत आहे असं माझा अंदाज आहे. डोळ खात पडलेली आहे. त्या याचिकेचा सार असा होता की कुठल्या देवाने कोणत्या देवासमोर झुकलं पाहिजे आणि ते दाखवल्यामुळे आमच्या भावना दुखवल्यात आणि त्याच्यामुळे कोर्टाने कारवाई करावी अशा रीतीची ती पिटिशन होती. आता ही हिंदूंमधलीच पिटिशन आहे. त्याच्यामुळे मी असताना मानतोय की हे जी जुने भांडणं काळाच्या ओघामध्ये मिटलेली आहेत ती पुन्हा आता उकळून सरकार काढते का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. सर, दुसरी एक राजकीय माहिती समोर आलेली आहे. सामनामध्ये तशी स्थापना झालेली आहे की मोदींनी आता फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलेलं आहे. मी त्या सामन्याच्या कुठल्याही बातमीवरती भाष्य करतो. E20 अमिश्रित पेट्रोल आणि प्युअर पेट्रोल लोकांना या संदर्भात कळलं पाहिजे. यासाठी अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढतायत. आपल्या पक्षाची भूमिका या संदर्भात काय आहे आणि शासन लोकांची फसवणूक करते का? कोणाच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार? एक लक्षात घ्या की ब्राझीलने हे पहिल्यांदा सुरुवात केलं. ब्राझीलने पहिल्यांदा ही सुरुवात केली. जी अडचण आपल्याला दिसते तीही ब्राझीलला आली. ब्राझीलने असताना त्यांच्या गाडीमधलं इंजिन अमुक तमुक सगळं जे आहे ते बदललं आणि त्याच्यानंतर त्यांनी वापरायला सुरुवात केली. आता असताना सरकारने मान्य केले की इंजिनचं गॅस्केट जायला लागलेलं आहे. त्याच्याच बरोबर असताना पाणी असल्यामुळे टाकी जी आहे ती टाकी सडायला लागली आहे याच्याबद्दल अजून त्यांनी कबूल केलेलं नाही. तेव्हा गॅस्केट जाणं म्हणजेच इंजन सीज होणं हा त्याच्यातला महत्वाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे शासनाने जे आहे त्याच्यावरती पुनर्विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्याकडे टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत त्याच्या वापरण्यावरती बंदी आणली पाहिजे अशी आमची पक्षाची भूमिका आहे. ज्या पद्धतीने लाठीचार्ज जो आहे तो दिल्लीमध्ये झाला, अनेक मुलींना जे आहे ते मारलं गेलं, कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी जी आहे ती मागितली पाहिजे असं मागणी होताना पाहायला मिळते. माफी नाही, माझ्या अंदाजानं केसेस मला जी काही माहिती येते त्याच्यावरनं असणारं नव्यानं केसेस दाखल करायला सुरुवात केलेली आहे. फेस रेकग्नायझेशन करून केसेस दाखल केलेले आहेत
आणि माफी बिफी तर सोडू दे, सरकार कधी मागणारच नाही, पण केसेस दाखल केल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत मला चित्र दिसते. कारण का हे जे RSS आहे हे खुनशी आहे. हे काही हे स्वतःच्या धर्माच्या लोकांना सुद्धा जिथे विचारत नाहीत, मानत नाहीत, तिथे ते दुसऱ्यांना मानतील अशी असणारी परिस्थिती नाही. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. 2019ला कुठेतरी पॉलिटिकल स्टँड आम्ही घेऊ असं अभिजित दिपके आता बोलताना पाहायला मिळतं. दुर्दैव असं आहे की अभिजित दिपकेला अजून माहिती नाही आणि कळलं नाहीये की जोपर्यंत राहुल गांधी आहे तोपर्यंत हा बदल मला शक्य दिसत नाही. कारण का 2019ला जर त्यांनी आम्हाला जर घेतलं असतं आणि वंचित बहुजन आघाडीला जे अगोदरपासून बाहेर ठेवतात आहे ते डिक्टेशन सुद्धा बीजेपी RSS बीजेपी मार्फत येत आहे काँग्रेसला, असा माझा आरोप आहे. खरं तर मोदी म्हणतायत की मी विद्यार्थ्यांना माफ केलं, मात्र प्रत्यक्षात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची देखील त्यांना भेट घेतलेली नाही. तर दुसरीकडं केसेसच्या बाबतीत मी जसं म्हणालो की हे खुनशी सरकार आहे. RSSची विचारसरणी हीच खुनशी आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थ्यांवरती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. करू का? शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस गणेश उत्सवाचा विषय येतो त्यावेळेस कोकणात जाणाऱ्यांच्या संख्येचा प्रश्न असतो आणि अशा वेळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा देखील विषय येतो. अनेक वर्ष तुम्ही देखील पाहताय राज ठाकरेंचा 1-2-3 दिवसात दौरा करणार आहेत. आपली काय भूमिका आहे, मुळात तिथं काय होतंय आणि कशामुळे अडचणी येत असं? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की चोरांचं सरकार आहे, वसुलीचं सरकार आहे. त्याच्यामुळे नवीन काही आहे आणि जे बघायला जाणार आहेत ते असणारे त्यांचे पाठी राखीत आहेत. काय त्याच्यामध्ये आहे नवीन? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.